मिरज शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। या शहराला सांस्कृतिक वारसा लाभलाय। मिरजेच्या उर्सा दिवशी मिर्झा साहेबांच्या गलिफाचा मान हिंदू चर्मकार समाजाला आहे। तसेच श्री अंबाबाई संगीत महोत्सवात मुस्लिम समाजाचे सतारमेकर हे सक्रिय असतात। मिर्झा साहेबांच्या उर्सामध्ये संगीत सभा असते। सर्व जाती धर्माचे कलाकार आपली कला रुजू करण्यासाठी दर्ग्यास येत असतात। ही परंपरा 700 वर्षांपासून सुरूच आहे। तुम्ही 4 वेळा मिरज विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडून आला आणि मंत्रीपद भोगलं। आता तुम्हाला मिरज मिनी पाकिस्तान कसं दिसलं? त्यांनी मिरजकरांची माफी मागावी अशी मागणी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केली आहे। नाईकवाडी म्हणाले, सुरेश खाडे यांनी स्वतःच्या लालसेसाठी वक्तव्य केली आहेत। ज्या मतदारसंघाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या मिरजेची तुलना पाकिस्तानाशी करता हे अत्यंत खेदजनक आहे। त्या मतदारसंघाची लाज राखा। तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मिरजेला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करू नये। मंत्री नितेश राणे हे कर्तव्यशून्य आहेत। आपल्या लोकप्रियतेसाठी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम ते करत आहेत। त्यामुळे त्यांच्या संगतीमुळे सुरेश खाडे हे मुद्दामहून बरगळले का असाही प्रश्न पडतोय। आम्ही महायुतीत जरी असलो तरी प्रत्येक पक्षाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे। दंगलीच्या घटनेमुळे सुरेश खाडे या मुद्द्यावर ते निवडून आले। सुरेश खाडे 4 वेळा निवडून आले। तशा जबाबदार लोकप्रतिनिधीने मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या खाडेंनी जीभ आवरावी। उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार केला हे अत्यंत खेदजनक आहे। मिरजकर म्हणून आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। आमदार खाडे यांनी याबाबत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू नये। मिरज ही आमची अस्मिता आहे। तुम्ही व्यावसायिक म्हणून आला आणि व्यावसायिक म्हणून राहिलात। तुम्ही काय मिरजेचे मालक झाला नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी फाट्यानजीक 4 चाकी कारने ॲपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मुख्य रस्त्यावरून 20 फूट सेवा रस्त्यावर कोसळली। या अपघातात रिक्षात बसलेल्या आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। शारदा लक्ष्मण सुपणे आणि अक्काताई भुजंगा एडके अशी मायलेकींची नावे आहेत। सकाळी 6च्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय। नागाव येथील अक्काताई भुजंगा एडके आणि इस्लामपूर धनगर गल्ली येथील शारदा लक्ष्मण सुपणे या मायलेकी ॲपे रिक्षामधून कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या। राष्ट्रीय महामार्गावर एडेनिपाणी हद्दीतील अरुण पाटील ढाब्यासमोर रोडवर सकाळी 6च्या सुमारास आले असता दरम्यान हुंदाई कारने ॲपे रिक्षाला भरधाव वेगाने पाठीमागून जोराची धडक दिली। या धडकेत रिक्षा मुख्य रस्त्यावरून रस्त्यावर कोसळली। रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्काताई भुजंगा येडके आणि शारदा लक्ष्मण सुपणे यांचा जागीच मृत्यू झाला। अक्काताई येडके यांना अर्धांगवायू झाल्याने मागील 4 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथे औषध सुरू होतं। या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने 5 महिन्याचा औषध कोर्स सुरू होता। शेवटचा डोस असल्याने सकाळी इस्लामपूरहून ॲपे रिक्षा घेऊन मायलेकी निघाल्या होत्या। वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातलाय। या घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी बाबरसह टीम घटनास्थळी दाखल झाली। घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळी कारची नंबर प्लेट आढळून आली। या नंबर प्लेटवरून चालक रामदास नामदेव सुतार याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेत अपघाताचा गुन्हा नोंद केलाय। सांगलीत 2 कत्तलखाने सुरू आहेत। ते कसे सुरू आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचं होतं, परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होतं। म्हणूनच माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती। त्यांच्या या टीकेला विशाल पाटलांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले। काही लोकांना राजकीय भाषण करावं लागतं, त्यांची ती शैली आहे, पण सांगलीत त्यांच्या बोलण्याने काही फरक पडणार नसल्याचा टोला विशाल पाटलांनी लगावलाय। यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता म्हणून आम्ही निघून गेलो। महापालिकेच्या कार्यक्रमाबाबत मला उशिरा कळवण्यात आलं। त्यांच्या वडिलांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना मान दिला। ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे खासदार या नात्याने मी त्यांचं स्वागत केलं। त्यांची परवानगी घेऊनच मी बोललो। भाषण करताना काही लोकांना राजकीय भाषण करावं लागतं, त्यातला तो भाग असेल। सांगली ही सर्व धर्म समभाव सर्व समाज एकत्र घेऊन चालणारी आहे। इथे सर्व जात धर्म बघून राजकारण होत नाही। त्यांची ती शैली आहे। त्यांच्या या बोलण्याने सांगलीला काही फरक पडेल असं वाटत नाही। खरं तर मत्स्य विभागामार्फत मच्छी मार्केट नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ होता। यासाठी मंत्री नितेश राणे उपस्थित होते। सांगलीत कत्तलखाना हा गोहत्येसाठी नव्हे, तो बरेच वर्ष चालतो। त्याचा संदर्भ गोवंश हत्येसाठी करावा हे दुर्दैवी आहे। सांगलीचा इतिहास आहे। सांगलीत पारंपरिक परंपरा आहे। दोन्ही धर्माची लोक एकजुटीनं राहतात, त्यामुळे सांगलीबद्दल बोलणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले।
आटपाडी शहरातील सरकारवाड्यातील पडित इमारतीला सकाळी अचानक आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरपंचायतीकडून प्रयत्न केले. लोकवस्तीत अचानक आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला यश आले. सरकारी वाडा ही औंध संस्था कालखंडातील वास्तव्य सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून तिथे सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना सरकारवाडा परिसरातील जुन्या इमारतीस आग लागल्याचं निदर्शनास आलं. नगरपंचायतीकडे मोटारसायकल अग्निशामक गाडी असून त्या साहाय्याने आग आटोक्यात येत नसल्यामुळे तात्काळ विटा येथे अग्निशामक दलाला पाचारण केलं. त्यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली. सरकारवाड्यात प्रशासनाने सुशोभीकरणासाठी पावले उचलावीत अशी स्थानिकांची मागणी आहे. कित्येक वर्ष सरकारवाडा सुशोभीकरणाचा मुद्दा रखडला गेलाय. त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय होते. त्याचं स्थलांतर आता तहसीलदार कार्यालयात करण्यात आले. नगरपंचायत कार्यालय इमारतीसाठी सध्या जागा शोध मोहीम सुरू असून आटपाडी शहरातील बाजारपेठला चालना मिळण्यासाठी सरकारवाडा परिसरात नगरपंचायतीची इमारत उभी करावी अशी मागणी युवा नेते गजानन देशमुख यांनी केली आहे. स्वबळावर लढवण्याचा निर्णय हौशीरा सुचलेला शहाणपणा असून हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं झालं होतं. पण देर आहे दुरुस्त आहे अशा शब्दात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टोला लगावत शिवसेनेला स्वबळावर लढण्याची गरज आहे असं मत देखील दरेकर यांनी व्यक्त केलंय. शिराळा येथील एका कार्यक्रमानिमित्त दरेकर हे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर यांनी कर्जमाफीवरून अजित पवारांना देखील टोला लगावला. दरेकर म्हणाले, अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूणच वाढवू. शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यावरून भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील टोला लगावलाय. अंथरूण बघून पाय पसरायच्या ऐवजी आम्ही अंथरूण वाढवू पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावलाय. जत तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केलेल्या अश्लील कृत्याप्रकरणी गंभीर दखल घेत त्या शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्या शिक्षकाच्या प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीने शाळेत चौकशी केली. 4 दिवसात चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे जाणार आहे. जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 5वीत शिकणाऱ्या मुलीशी त्या शाळेतील शिक्षकानेच अनैतिक चाळे केल्याची तक्रार आली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल धोडमिसे यांना सादर करण्यात आला. प्राथमिक चौकशी अहवालानंतर त्या शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अद्याप दुसरीही शाळा देण्यात आलेली नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेमधील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनंदा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली 3 महिला अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीत लेखाधिकारी दीपाली यादव आणि समग्र शिक्षाकडील सहाय्यक लेखाधिकारी संध्याराणी कांबळे यांचा समावेश आहे. या समितीने जत तालुक्यातील संबंधित शाळेत चौकशी केली. त्या ठिकाणी असलेली तक्रार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी केली. संबंधित तक्रारदार मुलीचे पालक, इतर काही पालक, शिक्षक यांच्याकडे चौकशी केली. त्या समितीने जतमधील त्या शाळेत जाऊन सविस्तर माहिती घेतली. ही समिती काय अहवाल देणार तर संबंधित तक्रारी तथ्य आहे की अंतर्गत राजकारणातून करण्यात आली हे समजणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले. भाजी घ्या, टोमॅटो घ्या, कांदा भजी घ्या या आरोळ्यांनी जत तालुक्यातील सोन्याळ शाळेचं मैदान दणाणून गेले. निमित्त होतं चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिक मुक्त आठवडी बाजाराचं. आठवडी बाजाराचे उद्घाटन हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते आणि सरपंच बसवराज तेली, भाजपाचे युवा नेते आणि उपसरपंच चिदानंद तेली, माजी सरपंच कल्लप्पा शिंगे, लखन होनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. सोनाळा गावातील सर्व शाळांनी यात सहभाग घेतला. याला पालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावं, फळभाज्या, रानभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी सोन्याळ शाळेच्या मैदानात आठवडा बाजार भरवला होता. चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, 10 रुपयांना मेथी, कोथिंबीर अशा आरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला. यावेळी कडधान्य, किराणा आणि भुसार मालांचे स्टॉल, फळ स्टॉल आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. बाजारात ग्राहक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लहान मुलांनी बाजारात भाज्या, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. काही मुलांनी आणलेला मिसळ, वडापावसह विविध पदार्थांचा खवय्यांनी आनंद लुटलाय. सोनाळा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळा व्यवस्थापनाचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा आठवडी बाजार भरवण्यात आलाय.
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिर उभारणीला वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंद प्रित्यर्थ मारुती चौकातील श्री मारुती मंदिरात श्रीराम भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आले। अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीला आज 1 वर्ष पूर्ण होते, त्यामुळे सांगलीतील चिंतामणी कोळी, वृषाली वायचळ, ज्योती कुलकर्णी, रेखा मालेकर, सुनीता जोशी, सरस्वती बन्ने, सतीश गुरव, शिवतेज गुरव आदी श्रीराम आणि हनुमान भक्तांनी प्रसादाचं वाटप केलं। या निमित्ताने रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, रामस्तुती, राम नाम जप आणि प्रभू श्रीराम यांच्या गाण्याच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यात आला। अयोध्येत राम मंदिर उभारणीला वर्ष पूर्ण झाल्याने राज्यभर राम भक्तांकडून जल्लोष व्यक्त केला जातोय। सांगलीतही विविध ठिकाणच्या राम मंदिरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। वाहन चालवताना वाहतूक नियमांचं पालन करा आणि अपघात टाळा असे आवाहन एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केले। एसटी सांगली विभागाकडून आजपासून रस्ते सुरक्षा महिना उपक्रमाची सुरुवात सांगली आगारातून करण्यात आली। या निमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात भोकरे बोलत होते। कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून चालक वाहकांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले। प्रारंभी रस्ते सुरक्षा महिना अभियानाचं दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना विभाग नियंत्रक भोकरे म्हणाले की एसटी सांगली विभागात मागील वर्षी 187 अपघात झाले, तर या अपघातात यावर्षी घट होत 157 अपघाताची नोंद झाली आहे। अपघातांची संख्या जरी घटली असली तरी अपघात होऊच नयेत यासाठी एसटीच्या चालकांनी लक्ष दिलं पाहिजे। एसटी चालवताना रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन केल्यास अपघात टाळता येतील, त्यामुळे एसटीच्या चालकांनी रस्ते सुरक्षेचे नियम पाळत आपले वाहन चालवावे असे आवाहन सुनील भोकरे यांनी केले। या कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे, विभागीय वाहतूक अधीक्षक पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, एसटी स्वच्छता समितीचे विभागीय सदस्य दीपक चव्हाण आदी जण उपस्थित होते। यावेळी बोलताना मोटार वाहन निरीक्षक कोमल सलगर यांनी रस्त्यावरून वाहन चालवताना दुचाकीधारकांनी हेल्मेट, चारचाकीधारकांनी सीट बेल्ट वापरणं हे आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मारोळकर यांनी रस्ते सुरक्षा अभियान म्हणून फक्त न पाहता यातील मार्गदर्शक नियमांचं पालन करावं असं आवाहन केले। सूत्रसंचालन एसटी कर्मचारी मनीषा माने यांनी केलं।